सरकारनं फसवणूक केलेली आहे. काल तुमच्यासोबत एका व्यासपीठावर होतं. जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. त्याच्यानं तो आपापलं स्वातंत्र्य मत असतं. मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ. खरं तर ही जे 31 जून 2026 केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026 ला थकीत होणार आहे. लक्षात घ्या. जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता. एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता. याचे अनेक फायदे आहेत. आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं. ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहित नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे. कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही. आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या. एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे.